आज आपण जी झटपट भाजी करणार आहोत ना, त्याकरिता आपण आधी मसाला तयार करून घेऊयात. आणि याकरिता मी इथे घेतलेला आहे लसूण, आलं आणि हिरवी मिरची. साधारण 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपण यामध्ये घालणार आहोत. तिखट कसं आहे त्या प्रमाणात. जास्त तिखट असतील तर कमी केलं तरी चालेल. आणि ह्याला छान बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करायचं म्हणजे खूप बारीक नाही, तर आपल्याला थोडंसं असं जाडसर कांडून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित असं छान एकदम बारीक फाईन करतो तसं न करता जाडसर याला ठेवायचं आहे. आणि हे झालं की आपण हे बाजूला ठेवणार आहोत. ते तुम्ही बघू शकता खूप जाड बारीक नाही केलेलं. आणि हे झाल्यावर आता आपण इथे पनीर चिरून घेतलेलं आहे. येस, आज आपण करणार आहोत पनीरची भाजी. आणि तीही अगदी झटपट होणारी, वेगळी, अगदी मस्त घरगुती अशी, जी पंजाबी स्टाईलने घरात बनवली जाते, जिला झटपट होणारी तरी पनीर म्हणू शकतो, अशी भाजी आपण आज करणार आहोत. आणि यासाठी पनीर तळणे गरजेचं आहे. पनीर जर तळून घेतलं तरच याची चव छान येते. आणि याकरता आपण इथे जे पनीरचे तुकडे होते ते तळून घेतलेले आहेत. आणि हे आपण आता टाकणार आहोत एका थंड पाण्यामध्ये, किंवा नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल. पाण्यामध्ये याकरता टाकायचं आहे की त्याचं जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं. आणि मुळात म्हणजे पनीर असे छान सॉफ्ट होतात, वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट राहतात. थोडेसे ते फुलतातही. आता पनीर मुरतं आहे तोपर्यंत एकीकडे आपण फोडणीची तयारी करणार आहोत. यामध्ये आपण टाकलेलं आहे 1 चमचा तूप, छोटा चमचा तूप घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपण जे वाटण काढून घेतलं होतं ते टाकून परतवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा. एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला होता आणि अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तो. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कांदा किसून घेतला तरी देखील चालेल. आणि याला आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. अगदी छान अबोली रंग येऊपर्यंत आपण याला परतवणार आहोत. यामध्ये आपण टाकलेली आहे कोथिंबीर. आणि हे सगळं एकत्र करून आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. कांद्याचं जे पाणी असतं ते पूर्ण आटलं पाहिजे. आणि ह्याला थोडंसं बाजूला करून घेऊया. यामध्ये टाकूया तेल. 1 मोठा चमचा आपण तेल टाकणार आहोत आणि यामध्ये ह्या कांद्याला परतवून घेणार आहोत. तेल आणि तूप, आता मी इथे तूप वापरलेलं आहे, याऐवजी तुम्ही इथे बटर देखील वापरू शकतात. पण तुपाची चव छान येते आणि मस्त खमंग असं आपला हा कांदा परतला देखील जातो. तर आता हा पूर्ण चॉकलेटी होईपर्यंत आपण याला परतवून घेतलेला आहे. यामध्ये टाकूयात मसाले. यामध्ये जास्त मसाले पडत नाही, अगदी साधं आणि झटपट होणारी अशी ही भाजी, चविष्ट अशी भाजी आहे. यामध्ये टाकली आपण धना पावडर, हळद आणि लाल तिखट. बस एवढंच आपल्याला हवं आहे. यामध्ये ना कुठला दुसरा मसाला जातोय, ना आणखीन काही वेगळी ग्रेव्ही करायची गरज नसते. यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीने ग्रेव्ही वगैरे बनवत नाही. अगदी सहज पटकन होणारी झटपट अशी ही पनीर तर्रीची भाजी आपली तयार होते. आता फक्त यामध्ये आपण टाकलेला आहे टोमॅटो. त्याची प्युरी करून घेतली होती. एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपण इथे घेतलेला आहे आणि तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तो टोमॅटो देखील तुम्ही चॉप करू शकतात आणि वापरू शकतात. आणि आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हलवून घेतलं आहे. यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि हे एकसारखं करून टोमॅटोचा कचरटपणा जाऊपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. परतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. कोमट पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा स्वाद छान येईल. आणि हे सगळं एकत्र करून आपण याला छान एक उकळी काढून घेणार आहोत. याला झाकून आपण साधारण 2 ते 3 मिनिटासाठी उकळवून घेणार आहोत. आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे, फक्त पाण्याला उकळ आली पाहिजे, म्हणून आपण याला झाकून 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित उकळवून घेणार आहोत. आता उकळी आलेली आहे. आपण झाकण काढूया. साधारण 2-3 मिनिटं मी याला ठेवलेलं होतं. तुम्ही इथे बघू शकता छान तरी आलेली आहे.
यामध्ये टाकणार आहोत कसुरी मेथी. तर ही मी कसुरी मेथी पाण्यात भिजत ठेवली होती. ऑप्शनल आहे, पण याचा सुगंध छान येतो. तुम्हाला हवं तर तुम्ही तशीच वापरू शकतात. याला एकत्र करूयात. यामध्ये आपण टाकणार आहोत आपलं पनीर. पनीर टाकताना आपण पाण्यात भिजत ठेवलेलं होतं पनीर. ते व्यवस्थित पाणी याचं दाबून काढून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण हे पनीर भाजीमध्ये टाकणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता पनीर थोडेसे फुललेही आहेत छान. आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा लक्षात येतं आतून असे छान, बाहेरून असे छान क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट असं हे पनीर होतात. आणि याची सगळ्यात महत्त्वाची चव म्हणजे पनीर तळणे हेच असते. त्यामुळे जेव्हा केव्हाही आपण तर्रीचे पनीर बनवणार असू तेव्हा पनीर तळणं आवश्यक आहे. आता ह्याला परत 2 मिनिटासाठी आपण झाकून वाफवून घेऊयात, म्हणजे आपली भाजी तयार होईल. 2 मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता छान अशी भाजी थोडी दाटसरही झालेली आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आपलं इथे हे तर्रीवालं पनीर तयार आहे. अगदी कमी वेळात झटपट होणारी आपली ही मस्त खमंग चवीची पनीर तयार आहे. तुम्ही देखील करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.